नमस्कार. माझं नाव प्राध्यापक सचिन साळवे, दगडूराव देशमुख महाविद्यालय वालूज, इतिहास विभाग. आज आपण BA प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या जो पहिला पेपर आहे, शिवाजी अँड हिज टाइम्स, शिवाजी आणि त्यांचा कालखंड, याच्या संदर्भात आपण अभ्यासक्रमावर चर्चा करणार आहोत, लिहून घेणार आहोत, थोडक्यात डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, BA प्रथम वर्षाला पहिल्या सेमिस्टरसाठी जो पहिला पेपर आहे शिवाजी अँड हिज टाइम्स, त्याला लिहून घ्यायचं आहे शिवाजी आणि त्यांचा कालखंड, इसवी सन 1630 ते 1707, 1707. हे पेपरचं नाव आहे. आपल्याला या पेपरमध्ये आपल्याला पहिला जो मुद्दा आहे, राईज ऑफ मराठा पॉवर, कॉजेस, जॉग्रफी, म्हणजे राईज ऑफ मराठा पॉवर, त्याच्यामध्ये दिलेले कॉजेस, जॉग्रफी, पॉलिटिकल, सोशल, रिलिजियस अँड इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड अँड शहाजी भोसले. थोडक्यात शिवाजी आणि त्यांचा कालखंड हा मराठ्यांच्या इतिहासातील एक भाग आहे. म्हणजे एकंदर मराठ्यांच्या इतिहासात शिवरायांचं मराठ्यांच्या सर्व इतिहासामध्ये त्यांनी दोन भाग केलेले आहेत, अभ्यासक्रमाच्या आणि सोयीच्या दृष्टिकोनातून. शिवरायांचा इतिहास हा पहिला भागात घेतला आणि इतर जो इतिहास आहे मराठ्यांचा, म्हणजे पेशवेकालीन कालखंडाचा, तर तो दुसऱ्या सेमिस्टरला तो घेतलेला दिसतो. असो, प्रथम जो भाग आहे आपल्याला हा पेपर, आपण पेपरच्या भागाचा विषय सोडून देऊ. फक्त पेपरचं नाव जे आहे आपल्याला, की फक्त लक्षात घ्यायचं, शिवाजी आणि त्यांचा कालखंड, इसवी सन 1630 ते 1707. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे अभ्यासक्रमाचा तो आहे राईज ऑफ मराठा पॉवर, मराठी सत्तेचा उदय. आपल्याला मराठी सत्तेच्या उदयाची कारणं आपल्याला बघायची आहेत. ह्या कारणांमध्ये मराठी सत्तेचा महाराष्ट्रामध्ये जो उदय झाला, शिवकालखंडात म्हणा किंवा शिवपूर्व कालखंडात म्हणा, तर तो उदय होण्यामागं येथील कुठली परिस्थिती, कारणीभूत होती, याचा अभ्यास आपल्याला पेपर क्रमांक 1 मध्ये आहे. तर मराठी सत्तेच्या उदयाची जे मुद्दे आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय आहे, मराठी सत्तेच्या उदयाची कारणं. या कारणांमध्ये पहिलं कारण जे आहे की मराठी सत्तेच्या उदयाची भौगोलिक कारणं कुठली आहेत, हा एक मुद्दा आहे. ह्या पुढे जे स्वराज्य निर्माण झालं, तत्पूर्वी मराठी सत्ता जी निर्माण झालेली होती, सत्ता महाराष्ट्रामध्ये, त्या मराठी सत्तेच्या उदयामागे जशी जॉग्राफिकल भौगोलिक कारणं होती, तशीच राजकीय कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, धार्मिक कारणं आहेत, आर्थिक कारणं आहेत, आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी आहे, आणि वेगवेगळ्या सरदारांचं प्रभाव मराठी जे काय म्हणता येईल त्याला व्यक्ती होऊन गेला तेही आहे. जसं याच्यामध्ये आपल्याला शहाजी भोसले हे मराठी सत्तेच्या उदयामागचं एक महत्त्वाचं कारण दिलेलं आहे. जसं जिजाऊ सुद्धा आहेतच, परंतु आपण याच्यामध्ये शहाजी भोसलेंना सुद्धा घेतलेलं आहे, ह्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मग एवढी ही जी अनेक कारणं आहेत मराठी सत्तेच्या उदयाची, त्याच्यामध्ये हे मुख्य कारणं आपण घेतलेले आहेत. मराठी सत्तेच्या उदयाची कारणं, राजकीय कारणं, भौगोलिक कारणं, सामाजिक कारणं, सामाजिक राजकीय कारणं, आर्थिक कारणं, म्हणजे एकंदर सामाजिक राजकीय आर्थिक पार्श्वभूमी असेल, शहाजी भोसले असेल वगैरे, हा पहिला चॅप्टर आहे. दुसरा चॅप्टर जो आहे, खऱ्या अर्थानं म्हणजे मराठी सत्ता इथे उदय झाली, त्याच्यामागे शिवाजी महाराज हे त्यांचा सिंहाचा वाटा जरी असला तरी हे कारणंसुद्धा महत्त्वाचे आहेत. तर आता मुख्य हा शिवाजींचा इतिहास असल्यामुळं दुसऱ्या चॅप्टरमध्ये अर्ली एक्सपिडिशन ऑफ शिवाजी राजांच्या प्रारंभिक मोहिमा ह्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ज्या मोहिमा आहेत, तर सर्वात अगोदर शिवरायांनी जे हे केलेलं आहे, कन्सेप्ट ऑफ हिंदवी स्वराज्य निर्मितीची संकल्पना आणि सुरुवात जी शिवाजी राजांच्या काळात झालेली, शिवाजीराजांनी केली आहे ना, 16-17 वर्षाचे असताना असो, 16 वर्षाचे असताना असो, म्हणजे शिवाजीच्या प्रारंभिक मोहिमामध्ये सगळ्यात अगोदर हिंदवी स्वराज्याची संकल्पना, याच्यामध्ये स्वराज्याला तोरण बांधलं आहे ना, रायरेश्वराची साक्ष वगैरे तो भाग आहे. त्याच्यात कॅप्चर ऑफ तोरणा म्हणजे तोरणा किल्ला हस्तगत करणं, तोरणा किल्ला जिंकणं. त्याच्यानंतर आहे पुढचा मुद्दा, ह्यामध्ये शिवाजीच्या प्रारंभिक मोहिमांमध्ये नंतरचे स्वराज्य निर्मितीनंतर प्रथम आलेले संकट किंवा काय म्हणतात त्याला, अफजल खानाचं प्रकरण आहे.
अफजल खान आहे, अफजल खान आणि शिवाजी संघर्ष आहे. त्याच्यानंतर स्वराज्यावरील किंवा शिवरायांवरील सिद्धी जोहरचं आक्रमण आहे. पन्हाळा म्हणजे पन्हाळा किल्ल्यावरील सिद्धी जोहरचं आक्रमण. ठीक आहे, हा एक दुसरा चॅप्टर आहे. तिसरा चॅप्टर आहे शिवाजी अँड मोगल रिलेशन. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता शिवरायांनी निर्माण केली त्यावेळेस वेगवेगळ्या शाळा इथे नांदत होत्या. शाळा पेनाशाही नाही बरं का, आदिलशाही, निजामशाही आहे ना, बरीचशाही वगैरे वगैरे. परंतु सगळ्यात मोठी सत्ताची उत्तरेकडचे कोण होते? मुघल. मग मुघलांचा आणि मराठी सत्तेचा काय संबंध आला, स्वराज्याचा काय संबंध आला, तर तो भागसुद्धा आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये आहे. म्हणून शिवाजी आणि मोगल संबंध याच्यामध्ये मोगल सरदार शाहिस्ते खानाचं आक्रमण, शाहिस्ते खानाचं स्वराज्यावरील आक्रमण हा भागसुद्धा याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मुघलांचाच एक दुसरा सरदार, दुसरा जेव्हा पानिपत करण्यासाठी कुठून शिवाजी हरत नव्हते तेव्हा औरंगजेबाने पाठवलं होतं, ते होते मिर्झा राजे जयसिंग आहे ना. शेवटी म्हणजे मिर्झा राजे जयसिंगांचं स्वराज्यावरील आक्रमण आणि पुरंदरचा तह हा सुद्धा आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्याच्यानंतर मग शिवाजीला कैद होते, मग शिवाजी आग्र्याला जातात आणि तिथून सुटका होतात राजगडावर, आणि ते तिथून कैद होऊन राजगडावर परत सुखरूप दिल्ली आग्र्याहून परत राजगडावर रायगडावर ते पुन्हा सुखरूप परत येतात. म्हणजे हा सुद्धा अभ्यासक्रमाचा भाग आहे. म्हणजे काय, मिर्झा राजे जयसिंग यांचे आक्रमण. ठीक आहे, त्याच्यानंतर पुरंदरचा तह झाला. शिवाजीराजांनी पुरंदरचा तह करून तो आक्रमण म्हणजे मिर्झा राजेंशी तह केला, आणि त्याच्यानंतर ते मुघलांच्या चाकरीसाठी म्हणून त्यांच्यासोबत गेले. मिर्झा राजांसोबत कुठे गेले? दिल्लीला गेले. मग ते दिल्लीला आग्र्याला गेल्यानंतर त्यांनी तिथं कैद झालेली आहे ना, म्हणजे शिवरायांचे आग्रा भेट, तिथं कैद आणि सुटका. आपण त्याला थोडक्यात आपल्या लहानपणी चौथीच्या पुस्तकात तसं होतं ते आहे. आणि ते त्यांचं स्वराज्यात पुन्हा सुखरूप परत येतात आहे ना, ते पेटाऱ्यामध्ये बसून वगैरे. तो म्हणजे ते समाजासाठी सांगितलं, म्हणजे रायगडावर पुन्हा सुखरूप परत येणं हा भाग. चौथा आहे सगळ्यात महत्त्वाचं, शिवाजीराजांनी स्वराज्य निर्मिती केली, मराठी सत्ता स्थापन केली. त्याच्यानंतर त्यांचा नैतिक अधिष्ठान प्राप्त सत्तेला, मराठी सत्ता महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्या सत्तेला नैतिक अधिष्ठान प्राप्त होण्यासाठी खर्च जरी झाला तरी शिवाजीराजांनी मोठा असा भव्य असा राज्याभिषेक केलेला आहे. म्हणून राज्याभिषेक, शिवाजीराजांचा राज्याभिषेक हे प्रकरणसुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर राज्याभिषेकानंतर लागली शिवाजी महाराजांनी स्वस्थ बसले नाही, ते लगेच कर्नाटकाला स्वारी केली होती, कर्नाटक मोहीम हाती घेतली होती. मग त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांची कर्नाटक मोहीम आहे ना, हा सुद्धा मुद्दा आहे आपल्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर आहे क्रमांक 5, छत्रपती संभाजी. म्हणजे शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजे गादीवर आले, तर संभाजीराजांचा थोडक्यात आपल्याला अभ्यास आहे 5व्या चॅप्टरमध्ये. आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचं स्वराज्याचं स्वातंत्र्य संग्राम मुघलांशी इथून सुरू झालेला दिसतो, जेव्हा संभाजीराजांचा मृत्यू झाला होता, मारलं होतं त्यांना. तर तो आहे पुढचा चॅप्टर, मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध. हा एक चॅप्टर म्हणण्यापेक्षा अभ्यासक्रमाचा भाग आहे, मुद्दा आहे, धडा आहे. आणि सगळ्यात शेवटचा आहे शिवकालीन किंवा मराठ्यांची म्हणून त्यात मराठा काळ आणि मराठा संभाजीकालीन, शिवकालीन, मराठा संभाजीकालीन. पेशव्यांची थोडंफार म्हणजे बदल जरी असले तर मुख्यत्वे जी शिवकालीन, आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करतोय म्हणून शिवाजी महाराजांचं मुलकी प्रशासन, न्यायिक प्रशासन आणि सैनिकी प्रशासन या काळातलं, म्हणजे सिव्हिल, ज्युडिशियल अँड मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन ड्युरिंग दिस पिरियड. सिव्हिल, मुलकी, ज्युडिशियल, न्यायिक आणि मिलिटरी, सैनिकी, लष्करी, हे राजकारण, राज्यकारभार कसा होता शिवरायांचा, हा सगळा अभ्यास आपल्याला ह्या शिवाजी आणि त्यांचा कालखंड ह्या 1630 ते 1707 दरम्यान कसा होता याविषयी आपल्याला पेपर क्रमांक 1मध्ये हे सगळ्या मुद्दे, हे सगळे कंटेंट्स, हे सगळे बाबी आपल्याला अभ्यासायचा आहे. या BA प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रासाठी हा सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे, चर्चा केलेली आहे. याची थोडी तोंड ओळख व्हावी म्हणून मी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा टोटल सिलेबस कंप्लीट करण्यासाठी जी वेगवेगळी पुस्तकं वापरायची आहेत ती बरीच आहेत, अभ्यासक्रमामध्ये पण आहेत, पण
त्याच्यामध्ये काही पुस्तकं आहेत. ए सी बॅनर्जी, ए सी म्हणजे जी महत्त्वाची पुस्तकं आहेत. तर ती पुस्तकांची नावं आहे शिवाजी द ग्रेट व्हॉल्यूम 4. याचे जे लेखक आहे डॉक्टर बालकृष्णा आहे ना. हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना माहितीच आहे ग्रँड डबचं हिस्ट्री ऑफ मराठा. एक चांगलं साधन ग्रंथ आहे मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी आहे ना. हे पुस्तकं खूप पुस्तकं आहेत, परंतु महत्त्वाचे. नंतर एकंदर मराठ्यांच्या अभ्यासामध्ये ते बाजीराव फर्स्ट द ग्रेट पेशवा, इंग्लिशमध्ये पुस्तक आहे, CK श्रीनिवासन यांचं. MG रानडे यांचं आहे राईज ऑफ मराठा पॉवर अँड अदर एस्से युनिट आहे ना. हे एक पुस्तक आहे. मराठी पुस्तकं छान आहेत. मराठी पुस्तकं आपल्याला समजतात, त्याच्यामुळे मराठीवर बोलण्यामध्ये चांगलं आहे. वासी बेंद्रेंचं छत्रपती राजाराम महाराज हे पुस्तक आहे. नंतर वासी बेंद्रे वासी यांनी शिवाजी महाराजांचे चिकित्सक चरित्र भाग 1-2 1972 लिहिलेलं आहे, तेही चांगलं आहे. नंतर लेखक विजय देशमुख यांचे शककर्ते शिवराय हे एक पुस्तक महत्त्वाचं आहे. राची ढेरे यांनी संपादन केलेलं श्री दिग्विजय नावाचं हे एक छान पुस्तक आहे. आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर V. गो. खोबरेकर यांनी लिहिलेलं शिवकाळ इसवी सन 1630 ते 1707 हे एक पुस्तक आहे. रवींद्र वामन रामदास यांचं शहाजीराजे भोसले आहे. आणि डॉक्टर कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी आहे. सेतू माधवराव पगडे यांचा शिवचरित्र एक अभ्यास. नंतर दुसरं आहे मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संपादित पुस्तक आहे सेतू माधवराव पगडेंचं. आणि मोगल आणि मराठी इतिहासासाठी चांगलं आहे मोगल आणि मराठी तारीखी दिलकुशा संपादित सेतू माधवराव पगडे. ठीक आहे. असे खूप पुस्तकं आहे. मराठी सत्तेचा उत्कर्ष नर फाटकांनी लिहिलेलं आहे. तर बरेच पुस्तकं आहेत. या सगळ्यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी त्याचा परिपूर्ण अभ्यास करावा. काही अडचण आली तर व्हॉट्सअप लिंक, फोन नंबर याच्यावर दुपारी 10 ते 5 पर्यंत फोन करून आपली शंका विचारावी. धन्यवाद.